वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात नकली नोटा चलनात आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार 29 नोव्हेंबरच्या दुपारी कारंजा येथील एका हार्डवेअरच्या दुकानात एका ग्राहकाने दुकानदाराला 100 रुपयांच्या बनावट नोटा दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। सदर ग्राहक दुकानातून गेल्यानंतर हा प्रकार दुकानदाराच्या लक्षात आल्यानंतर दुकानदाराने लगेच MCN न्यूजचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी राजेश वानखडे यांना फोनवरून ही माहिती दिली। या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी तात्काळ चौकशीची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीपासून कारंजा मार्केटमध्ये नकली नोटांचे रॅकेट सक्रिय झाल्याची माहिती संबंधित हार्डवेअर दुकानदाराने दिली आहे। यामधून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने याबाबत प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन कारंजा शहरातील बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी शहरातील व्यापारी व नागरिक करीत आहेत। MCN न्यूज मराठीसाठी राजेश वानखडे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी।